हे कसं विसरता तुम्ही? मी एवढंच म्हणते, तुम्हाला खरं म्हणजे त्या लोकांना तुम्हाला खरं थोडी जर वाटत असेल ना की आपल्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी केले, निसर्ग नावाने फायदा नाही. आम्ही जय भीमवाले आम्ही लोक मारामारी करायला जाणं, हे करायला जाणं, त्याला अर्थ नसतं. अर्थ एकाच गोष्टीला असतात. तुम्ही जय भीमवाले ना तर बाबासाहेबांच्या ह्याच्यासाठी तुम्ही राहू शकत नाही, पण त्यांच्या ह्यानी तरी चांगले वागा, चांगले राहा. आता तुम्हाला एक सांगते मावशी, त्या जयंती होती बघा आपली, जयंतीला आपण गेलो होतो, तिकडे गर्दी होती, संध्याकाळी गेलो होतो. तिथे काय लोक माहिती तुम्हाला? आपलीच लोक, आपलीच लोक जयंतीला दारू पिऊन चाललेत वरती. अरे बाबासाहेबांनी तुम्हाला काय शिकवलंय? तुम्ही दारू पिऊन जाताय, त्यांचा अपमान होत नाहीये का? त्यांचा अपमान होत नाहीये? तुम्हाला एवढं शिकवलंय, पण तुम्ही तुम्हाला प्या, तुम्ही दारू प्या, गांजा खा, काय करायचे ते करा, पण जेव्हा आपल्या बाबासाहेबांचं काही प्रोग्राम असेल ना तेव्हा असे घाणेरडे करू नका. अशा लोकांना तर मी खरं सांगते, कारण एक माणूस होता, जे बी मलाच होता, माझ्या बाजूने चालत का वास येत होता, माझं डोकं फिरलं होतं. मी कुणाला तरी बोलले भावना की अरे हे लोक जयंतीला येतात का मजा मारायला येत आहे? अरे तेव्हा आपल्या बाबासाहेबांचा वाढदिवस असतो, आणि वाढदिवस कसा करायचा असतो, कसा करायचा असतो तुम्ही सांगत आहे? तू सांग भावना, कसा करायचा असतो? अरे तुम्ही येणार तराट होऊन येणार नाही, तराट होऊन येणार आणि हात तिथे लावणार, हे चुकीचं नाहीये का? अपमान करताय ना तुम्ही. कुणाचा अपमान होतो? बाबासाहेबांचा. काही लोक बोलणार, काय बोलतात माहितीये? अरे जय भीमवालेचे काही लोक सगळे पेवढे शेवढेच त्यांना काय असं म्हणतात. पण मी एवढंच म्हणते की तुम्ही बाबासाहेबांचं नाव खराब करू नका. तुमच्या घरात तुम्ही काही करा, पण ज्यावेळी आपल्या बाबासाहेबांचं काही असेल ना तिथे तसे काही घाणेरडे कामं करू नका. मग बरोबर ना? नाही, तेच मला किती दिवस होता असं की मला जर बोलायला मोका नाही, ताकद आली. अरे ताकद आली, तू बोललीस, तू जेव्हा बोलीस उभा राहिली ना तेव्हा मला पण वाटलं मी 2 शब्द बोलावं आणि बिनधास्तपणे बोलावं. पहले मी घाबरत होते, मला नहीं, मैं डरती थी, मुझे ऐसा लगता था मुझे नहीं आएगा, मैं मतलब मुझे नहीं समझ में आता मैं क्या बोलूं. तर जब मैं मतलब आता कसं आपले हे चाललंय, आपण जसं ऑफिस मध्ये यायला लागलो, काका बोलतायत, तू बोलते, स्वप्नील भाऊ बोलतात, मग मी का नको बोलू? स्वप्नील भाऊ काय बोलले की तुम्ही बोलता म्हणजे असं. मग मला एवढंच, माझी एवढी इच्छा होती की मी 2 शब्द काहीतरी बोला की चांगलं. माझं जर काय वाईट वाटलं असेल तर तुम्ही मला बोलू शकता, कारण मला वाटत नाही की मी काही वाईट बोलले. धन्यवाद. जय भीम. आणि ताई टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. धन्यवाद. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RK पक्षाचे आज जो उपक्रम या ठिकाणी सुरू केला आहे त्याचं नेतृत्व सामाजिक नेते, बौद्धचारी तसेच RK पक्षाचे बदलापूर शहर अध्यक्ष गजरमल साहेब यांच्या नेतृत्वात आज या कार्यक्रमाचा 2रा आठवडा आणि